रविवारी दिनांक 21 रोजी निपाणी येथील मराठा मंडळ येथे डॉक्टर आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने घेण्यात आलेले 29वे फुले शाहू आंबेडकर विचार संमेलन उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी व प्रसिद्ध कवी स्वप्नील चौधरी हे होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करण्यात आलं। उपस्थित सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला, तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकात बोलताना आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे म्हणाले, राजकारणाला कोणताही स्पर्श न करता केवळ समाजाला समतेचा विचार देण्याच्या दृष्टीने गेल्या 28 वर्षापासून आंबेडकर विचार मंचने या संमेलनाच्या माध्यमातून समाजाला चांगला विचार देण्याचं काम निष्ठेनं चालवलं असल्याचं मत व्यक्त केलं आहे। यावेळी शाहीर रणजित कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयीचा पोवाडा सादर केला, तर वास्तववादी कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी तू पेटू नको भावा या आधारे सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीवर कविता सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला। यावेळी माजी आमदार कैलासवासी काकासाहेब पाटील, बाबा आढाव, कैलासवासी प्रताप मेत्राणी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडताना राहुल गिरी म्हणाले, महापुरुषांच्या विचारांची ऊर्जा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणं गरजेचं असून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार जगाला एकत्र घेऊन जाणारे आहेत। सर्व महापुरुषांची विचार प्रणाली भारतीय राज्यघटनेमध्ये एकवटण्याची किमया डॉक्टर आंबेडकर यांनी केलेली आहे व संविधान लिहून देशात परिवर्तन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे। तसेच संविधानात मताचा अधिकार दिलेला आहे। आपल्या आयुष्याचं सोनं केलं, पण तो अधिकार आज 500 रुपयांच्या तुकड्यांना विकले जात आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाची आहे। तरुण पिढीला हा देश आपला असण्याचे भान असणं गरजेचं आहे। लोकशाहीचा प्रवास कागदापासून काळजापर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचं असल्याचं गिरी यांनी सांगितलं। यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, सारा कांबळे यांनीही आपले विचार मांडले। या प्रसंगी युवा नेते उत्तम पाटील, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, दलित क्रांती सेना अध्यक्ष अशोक कुमार असोदे, आरपीआय आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, राज्य महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वडर, डॉक्टर CP कुरपेट्टी, मल्लेश चौगुले, शंभू कल्लोळकर, राजू पाटील, सुधाकर माने, प्रा ND जत्राटकर, प्राध्यापक JD कांबळे, राजू पवार, सुनील शेवाळे, नवनाथ चव्हाण, योगेश दाभाडे, प्रवीण सौंदलके यांच्यासह डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला उपस्थित होते। सूत्रसंचालन दीपक शेवाळे यांनी केलं, तर आभार प्रकाश मदाळे यांनी मानले।